लहान असताना ज्यावेळी आम्ही आमच्या आईला केक खायचा आग्रह करायचो, त्यावेळी आमच्यासाठी मॅरीगोल्ड बिस्किटपासनं एवढं डिलिशियस आणि एवढं सुपर टेस्टी केक बनवून खाऊ घालायची. आम्ही तर फारच मजेने खायचो तो केक. चला तर मग तुमच्यासमोर आता माझ्या आईची रेसिपी आणलेली आहे मॅरीगोल्ड बिस्किटपासनं. चला तर मित्रांनो, मॅरीगोल्ड बिस्किटपासनं आज आपण केक बनवणार आहे. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मॅरीगोल्ड बिस्किट टाकून घेतले, त्यानंतर त्यामध्ये साखर घालून घेतली. चला तर मग मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आपण जारमध्ये ते पावडर ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर त्याला मस्तपैकी आपण फेटून घेऊया. अजून त्याच्यामध्ये दुधाची आवश्यकता आहे. चला तर मग पुन्हा त्याच्यामध्ये दूध घालून घेतलं आणि मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं. त्याला मस्त फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर त्याला विलायची पावडर किंवा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे. त्यामध्ये पुन्हा त्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे. हे केकचं अतिशय महत्त्वाचं पावडर आहे. पावडर टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं अगदी दूध घालून घेतलं. नंतर पुन्हा त्याला मस्तपैकी फेटून घेतलं. बघू शकता किती मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. चला तर मग आता केक कसं बनवायचं, तर एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. मिश्रण पूर्णपणे घालून घेतलेलं आहे. चला तर मग त्यानंतरची प्रोसिजर काय करायची की आपण जे कुकरचं जे झाकण आहे त्याला गॅसकेट आणि शिट्टी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला प्रीहीट करून आपण कुकर पहिलेच गॅसवर चढवलेला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये केकचा डब्बा ठेवला आणि मग तर अर्ध्या तासासाठी केक तयार होण्यासाठी ठेवला. बघू शकता किती मस्त तयार झालेला आहे आपला केक. आपण चेक करून राहिलो आहे. केक अतिशय मस्त तयार झालेला आहे. सुपर टेस्टी केक. अशी होती माझ्या आईची लहानपणीची केकची रेसिपी. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.